जागतिक संगठना यूनाइटेड नेशन न्यूयॉर्क अमेरिका 193, यूनाइटेड नेशन अंतर्राष्ट्रीय IMF वाशिंगटन DC, और वर्ल्ड बैंक भी वाशिंगटन DC, वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइजेशन जिनेवा में है, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जिनेवा में है, जो वर्ल्ड इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन जिनेवा में है, यूनेस्को पेरिस में है, इंटरपोल लियोन फ्रांस में है, यूनिसेफ न्यूयॉर्क, G20 1999 मोस्ट टाइम पे G20 1999, ब्रिक्स 2006 में शंघाई चीन मुख्यालय है, राष्ट्रकुल लंदन इंग्लैंड, सार्क में काठमांडू नेपाल, क्वाड 2017 में, मानवीय हक्क आयोग न्यूयॉर्क में, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कमीशन, रेड क्रॉस जिनेवा स्विट्जरलैंड, रेड क्रॉस को सबसे ज़्यादा मानवतावादी पुरस्कार मिळालेला आहे. दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहकार संघटना सार्क साउथ एशियन एसोसिएशन काठमांडू में है, साउथ एशिया एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन काठमांडू, त्याचे संदर्भ दक्षिण आशियाई असोसिएशन ऑफ द रीजनल कोऑपरेशन आहे. सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी झाली. संघटना 8 देशांनी बनलेली आहे. पुढे कोणता देश सार्क के सदस्य नाही? चायना तो नहीं है भाई. सार्क साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन, अफगानिस्तान, नेपाल, बांग्लादेश, भूटान, भारत, मालदीव 2007 में अफगानिस्तान आया था. पाकिस्तान 2007 मध्ये अफगानिस्तानचा 8वा सदस्य म्हणून सामील झालेला आहे. इंटरपोल लिओन पॅरिस, LION पॅरिस, इंटरपोल ही मुख्यालय फ्रान्स येथे आहे. जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था आहे, ज्यामध्ये 190 सदस्य देश आहे. प्रत्येकाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोद्वारे केले जाते. खालीलपैकी कोणताही सार्क सदस्य नाही? म्यानमार नहीं है, मालदीव सदस्य आहे, मालदीव है, मॉरिशस नहीं है, ताजिकिस्तान भी नहीं है. साउथ एशिया एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन, म्यानमार, मालदीव, मॉरिशस, ताजिकिस्तान हे सारे सदस्य नाही. अफगाणिस्तान, नेपाल, बांगलादेश, भूटान, भारत, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे सदस्य राष्ट्र आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरोग्य संबंध आणि जिनेवा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिनेवा में जागतिक आरोग्य संघटना आहे आणि जिनेवामध्ये आहे. 7 एप्रिल 1940 रोजी वर्ल्ड स्थापना झाली. WHO मुख्यालय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. ओपेक म्हणजे ओपेकचे होल फॉर्म OPEC मोस्ट इम्पॉर्टंट संस्था आहे. ओपेक हे व्हिएना आंतरराष्ट्रीय संघालय व्हिएनामध्ये. स्थापना 1965 पासून ओपेकचे मुख्यालय व्हिएना येथे आहे. ही ऑस्ट्रिया राजधानी आहे. तेल उत्पादक देशांचे वैयक्तिक व एकत्रित फायदे जपणे हे ओपेकचे सदस्य. ओपेक ही संघटना तेलाचा व्यापार, ऑइल आहे ना. ओपेक ही पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ओपेकचे तेल उत्पादक देशांचे वैयक्तिक व एकत्रित फायदे जोपासणे. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF नाणेनिधी वॉशिंग्टनमध्ये आहे. वर्ल्ड बँक बी वॉशिंग्टन. IMFच्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. IMF ही एक संयुक्त राष्ट्राची एक प्रमुख वित्तीय संस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF 190 देशांची संघटना आहे. ही संस्था प्रणाली स्थिर ठेवण्यासाठी काम करते. ब्राझील, इंडिया, रशिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. इटली हा देश ब्रिक्सच्या सदस्यांना समाविष्ट होत नाही. ब्रिक्सने भारत, ब्राझील, रशिया, चायना आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटन संक्षिप्त नाव आहे. 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेने चीनमध्ये पहिल्यांदा ब्रिक्स परिषदेत भाग घेतला. 2011 में जॉईन केला साऊथ आफ्रिकाने. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी सार्कचे आहे. दक्षिण आशिया, साऊथ एशिया असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन, साऊथ एशिया असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे सार्क संघटनेचे प्रमुख आहे. सार्कचे उद्दिष्ट दक्षिण आशियातील लोकांचे कल्याण करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे, शांततापूर्ण आणि परस्परांशी जोडलेले प्रदेश निर्माण करण्याचे सार्कचे उद्दिष्ट आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार पारंपरिक चिकित्सा केंद्र, गुजरातमधील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक पारंपरिक चिकित्सा केंद्र. वर्ल्ड ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटरसाठी कोणते केंद्रीय मंत्रालयाने खाते नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे? आयुष मंत्रालय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसाठी आयुष मंत्रालय हे केंद्रीय मंत्रालयीन खाते नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे, जे भारत सरकारचा भाग आहे. हे मंत्रालय पर्यायी औषधाच्या क्षेत्रात विकास, शिक्षण आणि संशोधनाची योजना आणण्याचे काम करते. जागतिक व्यापार संघटने जिनिव्हा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनिव्हामध्ये आहे. जागतिक व्यापार संघटना 190 देश है इसमें, 164 कंट्री.
ही राष्ट्रांमधील व्यापाराचे नियमन हाताळण्यासाठी एकमेव जगातील आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संघटनेच्या व्यापार करारासाठी वाटाघाटीत एक मंच म्हणून कार्य करते. आपल्या सदस्यांतील व्यापार विवादांचे निराकरण करते आणि विकसनशील डेव्हलपिंग देशांच्या गरजा पूर्ण करते. स्थापना 1 जानेवारी 1995 जिनेव्हा, स्वित्झर्लंड. 164 डेट 164 अफगाणिस्तान बनाय. संयुक्त राष्ट्रसंघाचे खालीलपैकी कोणते वर्ष मिलेट्स वर्ष भरड तृणधान्य 2023 को बोला गया था? मिलेट्स वर्ष भरड धान्य दिवस. मिलेट्स भरड धान्य दिवस. 2024 वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष. आंतरराष्ट्रीय वर्ष संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन 1945 मध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संघटना. यूएनचे एकूण सदस्य 193. युनेस्को या युनेस्को आंतरराष्ट्रीय संघाचे मुख्यालय युनेस्को फ्रांस में है भाई. इनको तो मालूम. युनेस्को पॅरिस फ्रांस. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. युनेस्को पॅरिस फ्रान्स. युनेस्कोची स्थापना 4 नोव्हेंबर 1946 रोजी पॅरिस फ्रान्स येथे झाली. युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशन अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. एज्युकेशन कल्चरल ऑर्गनायझेशन सदस्य 193 कंट्री आहे. G20 बैठकीचे यावर्षीचे घोषवाक्य क्या आहे? वसुधैव कुटुंबकम. 2023 में आहे ना. G20 2023 में हो रही थी. न्यू दिल्ली 9 से 10 सितंबर 2023 में वसुधैव कुटुंबकम 1999 में बना था. 20 कंट्री को मिला के 20 कंट्री है. अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राज़ील, कनाडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान सब तो डेव्हलप है ना. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष मिलेट डे 2023 में मनाया गया था. तृणधान्याचे आहाराचे महत्त्व जाणून घेण्यासाठी वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या धान्याचे लाभ जनसामान्यांच्या मनावर विविध स्तरांतून बिंबवणे आवश्यक आहे. या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य भात, ज्वारी, बाजरी, राजगिरी, गोळा ठीक आहे ना. 2024 आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून धान्य केले. आंतरराष्ट्रीय उंट वर्ष. आंतरराष्ट्रीय उंट वर्ष खालीलपैकी कोणता देश G20 सभासद नाही? ग्रुप ऑफ 20. न्यूझीलँड नाही आहे. मोस्ट टाइम न्यूझीलँड. G20 मध्ये जागतिक बहुतांश प्रमुख 20 देश आहे. 85% लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेच्या 90%. बापरे बाप. US आहे ना उसमें, इसीलिए US, रशिया, चायना है, इंडिया भी है. G20 देशांच्या 18वी शिखर परिषद भारतातील कुठे? न्यू दिल्ली में. 18वी परिषद. अच्छा 18वी भरी होती है ना. 18वी शिखर G20 शिखर परिषद 2023 ठिकाण नवी दिल्ली. अध्यक्ष भारत. एक वर्षासाठी वस्तू कुटुंबकम. G20 2023 भारतमध्ये झालेली आहे. भारत. G20 न्यू दिल्ली 18वी परिषद 10-11 सप्टेंबर 2023. सप्टेंबर 2023 वसुधैव कुटुंबकम 1999. 20 कंट्री आहे. 2024ची ब्राझील परिषद इथे आयोजित करण्यात होती. वसुधैव कुटुंबकम संकल्पना अभी US में वॉशिंग्टन में होने वाला है. वसुधैव कुटुंबकम संकल्पना खालीलपैकी कोणाची आहे? G20. वसुधैव कुटुंबकम G20 ग्रुप ऑफ 20 कंट्री. ठिकाणी न्यू दिल्ली भारत. आवृत्ती 18वी 9 ते 10 सप्टेंबर 2023. वसुधैव कुटुंबकम G20 स्थापना 1999. सदस्य देश 21 आफ्रिकन युनियन. 2024 परिषद ब्राझील येथे नवी USA में होने वाला आहे. भारतामध्ये पार पडलेल्या G20 परिषदेवर खालीलपैकी कोणते विधान असत्य चुकीचे आहे? G20 परिषदेच्या प्रेसिडेन्सी थीम ही बहुजन सो काय थोडं आहे. क्या था? वसुधैव कुटुंबकम. G20 थीम थी वसुधैव कुटुंबकम. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचे सदस्य नाही? चायना नाही आहे. दक्षिण आशियाची प्रादेशिक सहकार्य संघटना साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन संक्षिप्त नाव सार्क आहे. 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका येथे सार्कची स्थापना केली गेली. संस्थेचे मुख्यालय नेपाळमधील काठमांडू येथे आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका हे 8 देश आहे. जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिनेव्हा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिनेव्हामध्ये आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य क्षेत्र सुसंवादाचे कार्य करणाऱ्या संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. एक विशेष संस्था आहे. स्थापना 7 एप्रिल 1940 जिनेवा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोस. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोस में होती है. हमेशा दावोस में होती है. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोस में होती है. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक दरवर्षी दावोस स्वित्झर्लंड येथे आयोजित केली जाते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंच ही 1971 मध्ये स्थापन केली NGO आहे. तिची जर्मनी में भाई आहे. एक मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड हे आहे. जिनेव्हा स्वित्झर्लंड ही एक स्वतंत्र संस्था आहे. ही सातत्यपूर्ण संवाद आणि भागीदाराची जागतिक धोरणे सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे. सन 2023 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? भारत में होने वाले. G20 न्यू दिल्ली भारत. आवृत्ती 18वी 9 से 10 सप्टेंबर 2023. कुटुंबकम 1999. 2024 G परिषद ब्राझील में होने वाली है. अभी USA में होने वाली है. नुकतीच G20 परिषद महाराष्ट्र कुठे झाली? नागपूरमध्ये झाली. नुकतीच G20 परिषद महाराष्ट्र कुठे झाली? महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी झाली आहे. सिव्हिल 20 नागपूर येथे 20 ते 22 मार्च 2023 या कालावधीत G20 शिखर परिषद कार्य होती. 20 ते 22 मार्च.
2023 में सिव्हिल 2023 या कालावधीत G20 शिखर परिषदेच्या कार्यगटाच्या सिव्हिल G20 बैठक आयोजित करण्यात आली. या परिषदेत विविध नागरी संस्थांचे G20 देशांचे सुमारे 60 प्रतिनिधी सहभागी झाले होते. सामाजिक व आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सामाजिक व आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी इंटरपोल लियोन पॅरिस फ्रान्स. इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन 7 सप्टेंबर 1923 सदस्य 195 कंट्री. बापरे, बोधवाक्य सुरक्षित जगासाठी पोलिसांना जोडत आहे. जगभरातील पोलीस सहकार्य आणि गुन्हेगारांची नियंत्रणाची सुविधा देणारी संस्था ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष 2023 भरडधान्य दिवस 2024 कोणते कैमलिड्स डे और भी वो ठीक आहे, ये तो करना पडेगा. खालील कोणत्या बैठकीत G20 परिषद भारतात शेर्पा म्हणून कार्य केले? अमिताभ कांत, इंडियन शेर्पा अमिताभ कांत 9 ते 10 सप्टेंबर 2023 रोजी G20 ची 18वी परिषद नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे पार पडली. पहिल्यांदाच भारतात पार पडलेल्या भारत परिषदेचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले आणि या परिषदेचे शेर्पा म्हणून अमिताभ कांत यांनी काम केले. यंदाची G20 परिषद थीम वसुधैव कुटुंबकम G20 2024 G20 परिषद ब्राजील देशात चली और नागपुर में हुई थी 20 से 22 मार्च. अमृतानंदमयी